नमोदेश माऊली हो. जय श्रीराम. मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली हो, आजच्या भागामध्ये मागे आपण एक भगवद्गीतेचा एक भाग बघितला, त्याच्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद आला म्हणून एक दुसरा भाग बनवला. हा तिसरा भाग भगवद्गीतेमध्ये मला आवडलेल्या काही निवडक श्लोक याच्याबद्दलचा हा जी शृंखला आहे, तर त्याचा आजच्या व्हिडिओची अजून एक भर. याच्यामध्ये मला आजच्या आवडलेल्या ह्या ज्या ओव्या आहे, ज्याच्यामध्ये म्हटलं आहे, महाभूतान्य हंकारो बुद्धिरव्यक्त मेवच इंद्रियाणी दशेकंच पंचचेंद्रिय गोचरः इच्छा द्वेष सुखम दुःखम संगात चेतना धृती एतत् क्षेत्रम समासेन सविकार मुदाहृतम अमानित्वमदंभी मदंभित्वमहिंसा क्षांतिरार्जव आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रह इंद्रियार्थेषु वैराग्य मनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. याच्यामध्ये म्हटलं आहे माऊली हो, पाच महाभूतांचा उल्लेख केला आहे. अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती, तसेच 10 इंद्रिय. 10 इंद्रियांमध्ये कान, नाक, 2 कान, त्वचा, 2 डोळे, जीभ, नाकपुड्या आहे, आपलं नाक आहे, हे 10 इंद्रिय. तसेच वाणी, हात, पाय, उपस्थ व गुद ही कर्मेंद्रिय याला म्हटलेलं आहे. शरीर आणि अंतःकरण यांची एक प्रकारची चेतन शक्ती जी आहे त्याला चेतना म्हटलेलं आहे. आणि यात मला सगळ्यात जास्त प्रभावपूर्ण वाटलेलं जे आहे त्याच्यामध्ये जे म्हटलं आहे बघा, की सत्यर्थापूर्वक शुद्ध व्यवहाराने द्रव्य मिळवणे ही द्रव्याची शुद्धी होते. त्या द्रव्याने मिळवलेल्या अन्नाने होणारी आहार शुद्धी आहे. तसेच यथायोग्य वर्तणुकीने होणारी आचारशुद्धी आणि जलमृत्तिकेने होणारी शरीराची शुद्धी, म्हणजे जलाची जी मृत्तिका आहे तिच्याने शरीरशुद्धी होते. तसेच यथायोग्य वर्तणूक केल्याने आचारशुद्धी होते. तसेच सत्यतापूर्वक व्यवहार करून जे आपण द्रव्य अर्जित केलं आहे, जे द्रव्य कमवलं आहे, त्याच्याने आपली द्रव्य शुद्धी होते. ते द्रव्य जे आपण कमवलं आहे त्याच्यापासून जे आपण अन्न जो आहार घेतो त्याच्याने आपली आहार शुद्धी होते. आहार शुद्धी झाले म्हणजे आपले विचार शुद्धीसुद्धा होते. तसेच हे जे शरीराची शुद्धी करण्यासाठी जलमृत्तिकेचा उल्लेख केलेला आहे, यांना बाह्यशुद्धी म्हटलेलं आहे. आणि आसक्ती, द्वेष, कपट, विकार यांचा नाश होऊन अंतःकरण स्वच्छ होते, याला अंतःशुद्धी म्हटलेलं आहे. माऊली हो, भगवद्गीतेमध्ये खूप काही इतके सखोल अर्थ सांगितलेले आहे भगवानांनी पार्थाला, अर्जुनाला. आणि ही खरंच भगवद्गीता जी आहे आपल्या सर्वांसाठी खूप 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 महत्त्वाचा ग्रंथ आहे. एकदा तरी आयुष्यामध्ये ह्या भगवद्गीतेचं पठण करा माऊली हो, आणि आपल्या पुढच्या पिढीलाही याचं त्यांच्याकडनं पठण करून घ्या, त्यांच्या आयुष्यामध्ये भगवद्गीतेला उतरवा. भेटूया माऊली हो नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश. जय श्रीराम.